मी मी आता इथे वॉशिंग सेंटरमध्ये आहे, म्हणजे गॅरेजमध्ये आहे. ते गॅरेज आणि वॉशिंग सेंटर एक साथच असते. इथे आता काम तर आता म्हणजे एवढं काही खास चालत नाही. आणि इथे माझ्या लाईफमध्ये पण आता खूप सारे प्रॉब्लेम चालले आहेत. मेन म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे की यार पगार खूप कमी आहे, 12,000 आहे, तो पण टायमावर भेटत नाही. 8 तारखेचा तारीख होता आणि आज 11 तारीख आहे. 12 तारीख आहे, ते पण मला अजून पगार पूर्ण भेटला नाही. 12,000 रुपये पगार आहे, तो पण अजून भेटला नाही. तर हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम आहे तर आहेच, त्याच्यामध्ये नंतर माझे पर्सनल प्रॉब्लेमसुद्धा त्याच्यामध्ये ॲड झाले. त्याच्यामुळे अजून मला त्रास होतो आहे. एक प्रॉब्लेम तर आहे की माझ्या हेल्थचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हेल्थचं म्हणजे मला तर ठीक वाटते, पण माझी बॉडी एकदम बारीक आहे. म्हणजे म्हणजे असं मसल असतात ना, आता ते एकदमच बारीक आहे. तर मला दाखवू नाही शकणार. एकदम मी सुकडासारखा दिसतो. आता माहिती नाही जेनेटिक्सच आहे काय आहे. पहिला लहानपणापासूनच मी असा बारीक आहे, तर ते एक आहे. त्याच्यानंतर रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझी आतापर्यंत कोणच गर्लफ्रेंड नाही बनली आहे. बातचीत झाली आहे, फ्रेंड वगैरे पण बनले आहेत तर कधीच एकदम गर्लफ्रेंड बनली अशी कोण मुलगी मला भेटली नाही. असं नाही की मला ते आवडलं नाही, त्यांना मी आवडलं नाही. असं आवडलं पण काही ना काहीतरी झालं आहे की म्हणजे काय बोलायचं. असं नाही की जास्त प्रॉब्लेम असं झालं की आम्ही मॅचिंगच नाही झालो, असं झालं. म्हणजे एक तर जे मला मुलगी आवडायची तिला मी आवडायचं नाही, फिर ती माझ्याबरोबर मॅचिंग व्हायची नाही. किंवा तिला मी आवडायचो तर मला माहिती नसायचं आणि मी तिच्यावर मॅचिंग नाही व्हायचो. असंच काय ते प्रॉब्लेम झाला आहे. आणि 21 वर्षाचा आहे. कोण मुलगी भेटेल की नाही माहिती नाही, लग्न होईल की नाही त्याची पण काय गॅरेंटी नाही आहे. एक मुलगी अजून गर्लफ्रेंड बनली नाही, काय बोलायचं. ते एक प्रॉब्लेम झाली. त्याच्यानंतर हेल्थची प्रॉब्लेम आहे. सगळं पर्सनल जाते, बोलू की नको मला समजत नाही. पण ठीक आहे बोलतो आहे. सारखं जास्त करून मुलांच्या आयुष्यात हे सगळं प्रॉब्लेम ते येतातच, मुलींच्या पण येतात. तर काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी हेल्थचा तर सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे. एकदम मी बारीक दिसतो, जिममध्ये पण कधी गेलो नाही आहे. असं नाही की मला काय खायला वगैरे खातो खूप, पण काय अंगाला लागतच नाही. हात वगैरे एकदम बारीकच आहे, बॉडी बनतच नाही. काय करू, जिममध्ये जावं लागेल काय, ते टाईम पण नाही भेटत. त्याचं पण काहीतरी करावं लागेल आता. बाकी पैशाचा प्रॉब्लेम, मेन म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम हे एकदा ठीक झालं ना तर बाकी सगळे प्रॉब्लेम पण ठीक होतील. आणि मला नाही वाटत की वॉशिंग सेंटरवर काम करून काही फायदा आहे. 12,000 कसं आहे, मी स्वतःचा धंदा टाकला तरच काहीतरी होईल. तर मेन म्हणजे प्रॉब्लेम आहे की धंद्यासाठी पैसे जमा करायला. त्याचा माझ्याकडे दुसरा ऑप्शन पण आहे की माझ्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये ते घेतो. म्हणजे एफ डी बनवली आहे माझ्या मम्मीने माझ्या. तर कामासाठीच बनवलेली, तुम्हाला देत नाही मम्मी. आता मी 21 वर्षाचा आहे, 1,00,000 रुपये द्यायला पाहिजे ना. काय माहिती एफ डीमध्ये कशाला जमवून ठेवलं आहे. तर मी ते 1,00,000 रुपये घेऊन बिझनेस करू शकतो. 1,00,000 रुपये एक बिझनेस नाही करेन, 10,000 रुपये 10 भाग करून 10 बिझनेस करू शकतो. बघेन परत कुठला चालतो. नाही चाललं पैसे असला की 1,00,000मध्ये किती आपण बोलून घरी की आधीच पैसे द्यायचे, तर मग मी इथे परत काम करेन. बाकी अजून माझी एक मोठी बहीण आणि लहान भाऊ, त्यांच्या पण एफ डी आहे 1,00,000 रुपयाची. तर सर मला यूज नाही करावं लागेल, माझ्यात मला यूज नाही करावं लागेल. माझ्यासाठी मम्मीने केल्या तर त्यांचे काय यूज करावं काय मी विचार करतो आहे. आणि आता मी दुसरा विचार करत होतो की 2,00,000 रुपयाचा अमाऊंट बिझनेस करेन. 20,000 तर मला वाटतं टाईम लागेल, खूप जास्त टाईम लागेल. त्यात मला आता समजत नाही, थोडी कन्फ्युजन आहे, बाकी काय नाही.